आज घड्याळाची वेळ थांबली आणि त्या थांबलेल्या क्षणासोबत संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. सकाळ उजाडली खरी, पण कुठेतरी काळजाच्या आत अंधार दाटून आला होता. अनपेक्षित, अविश्वसनीय या शब्दांच्या पलीकडे जाऊन आज कुणालाच काहीच सुचत नाहीये. ज्यांच्याकडे आशेने पाहायचो, ज्यांच्या आवाजात धीर वाटायचा, ते महाराष्ट्राचे हक्काचे दादा आज सगळ्यांना पोरकं करून गेले. कालपर्यंत ज्यांच्या पावलांचा आवाज राजकारणाच्या दालनात घुमत होता, आज त्याच पावलांची चाहूलही नाहीये. एका क्षणात सगळं बदलून गेलं. बातमी आली आणि विश्वास बसायला वेळच लागला नाही. कारण मन मान्य करायलाच तयार नव्हतं. प्रश्न एकच होता, हे खरंच आहे का? पण वास्तवाने इतक्या निर्दयीपणे दार ठोठावलं की डोळे पाणावले आणि शब्द गोठले. ही घटना ज्या प्रकारे घडली ती आणखीनच काळजाला चटका लावणारी आहे. नेहमीप्रमाणे कामाच्या धावपळीत असताना प्रवासात असलेलं विमान अचानक तांत्रिक अडचणींचा सामना करतं. हवामानाची प्रतिकूलता, क्षणोक्षणी बदलणारी परिस्थिती आणि नियतीचा एक क्रूर खेळ. काही मिनिटात सगळं संपतं. मदतीची कोणतीही संधी उरत नाही. आवाज, धूर आणि नंतर पसरलेली ती भयान शांतता, ज्याने अनेक स्वप्नांना, अनेक आशांना एका क्षणात विराम दिला. या अपघातासोबत केवळ एक व्यक्ती नाही, तर एक विचार, एक धाडस, एक ठामपणा हरपलाय. ग्रामीण महाराष्ट्रापासून ते शहरांच्या रस्त्यांपर्यंत, सामान्य माणसाच्या प्रश्नापासून ते मोठ्या निर्णयापर्यंत दादांची एक वेगळीच छाप होती. रागीट वाटणारा चेहरा, पण आतून काळजी करणारा नेता. कठोर निर्णय घेणारा, पण माणसांशी नातं जपणारा असा तो नेता आज आठवणींमध्ये उरलाय. आज कार्यकर्ते स्तब्ध आहेत, समर्थक अश्रूंनी भरलेत आणि संपूर्ण महाराष्ट्र एका मौनात बुडालाय. कुणाच्या डोळ्यात प्रश्न आहेत, कुणाच्या मनात आठवणी, तर कुणाच्या ओठांवर फक्त एकच नाव. कारण आज एक आपलंसं वाटणारं व्यक्तिमत्व हरवलंय. दादा, तुम्ही अचानक गेलात, पण मागे एक मोठा वारसा ठेवून गेलात. संघर्ष, निर्णय क्षमता आणि न डगमगणारा आत्मविश्वास. हे सगळं महाराष्ट्र कधीच विसरणार नाही. तुमची उणीव भरून न निघणारी आहे, पण तुमचं काम, तुमचा आवाज आणि तुमची आठवण कायम जिवंत राहील.